माननीय शरद पवार व सौ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाडा येथे महिला सरपंच व शिक्षकांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन। दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय शरद पवार साहेब व सौ पवार ताई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यामधील महिला सरपंच व शिक्षकांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी त्यांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तरी यावेळी पक्षाच्या निरीक्षक सौ सुनीताताई देशमुख म्हणाल्या की पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम मोठ्या जोमाने सुरुवात केली असून मी जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे महिलांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे। तसेच जिल्ह्यातील महिलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासल्या तर मी ती सोडवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करेन। तसेच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन काम करायचं आहे। तसेच पुढील महिन्यात जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिला कॅन्सर शिबिर आयोजित केले जाणार आहे। तरी त्या शिबिरासाठी मोठ्या संख्येने महिलांनी हजर राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ देशमुख यांनी केले। यावेळी एरोली विधानसभा अध्यक्ष सौ स्मिता पांडे, पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्री काशीनाथ चौधरी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सौ कीर्तिताई मेहता, जिल्हा परिषद गट नेते नरेश आकडे, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गणा, नगराध्यक्ष सौ गीतांजली कोळेकर, रोहिदास पाटील, तालुका सरचिटणीस श्री तेजस पवार व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते। ज्या महिला आहेत त्या घरामधून आज बाहेर आलेल्या आहेत। आज मी बघितलं की बऱ्याच संख्येने आज तुमच्याही लक्षात आलं असेल की एवढ्या महिला सरपंच आहेत का नाही कदाचित माहिती नसेल, पण या सन्मानाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत आणि ज्या उपस्थित नाही आहेत, ज्यांचा आपण नाव घेऊन सन्मान केलेला आहे, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते। कारण तुम्हाला ही आज जी सुवर्ण संधी मिळाली आहे ती फक्त पवार साहेबांच्या मिळालेली आहे आणि त्याच्या आधी जी मिळालेली होती आपल्या स्त्री जातीला, ही जी शिक्षणाच्या द्वारे खोलली ती ज्योतिरावजी आपले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि आपल्या स्त्रियांना जो अर्धा हक्क दिलेला होता, आपल्या स्त्रियांच्यासाठी जे संविधान दिलेलं होतं, आपल्या देशाचे भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला या ठिकाणी स्त्रियांना तो हक्क दिलेला होता। त्याच्या पाठीमागे आपल्या स्त्रियांना जे हक्क देणार आहे ते आपले आदरणीय पवार साहेब आहेत। खरं तर या ठिकाणी मला खूप आनंद होतो सांगताना की ज्यावेळेस मी पालघर जिल्हा निरीक्षक म्हणून या जिल्ह्यामध्ये पद घेतलं आणि सर हा माझा 5वा दौरा आहे, काशीनाथ दादांनी मगाशी सांगितलं। पहिल्यांदा 2-3 दौरे माझे पालघरला ठिकाणी झाले। तुम्ही सर्वजण घराचा कणा आहात, तुम्ही जर चांगले असतील, तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच घर आणि कुटुंब उभं राहणार आहे। जर घरातली महिला शिकलेली असेल तर तसं घर पूर्ण कुटुंब शिकतं, तसं घरातली महिला आरोग्यदायी असेल तर पूर्ण घर आरोग्यदायी असणार। एक दिवस जर एक महिला झोपली तर सर्व घर झोपलेलं असतं। म्हणून तुमच्या सगळ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही विशेषतः महिला ज्यावेळेस काम करत असतात, तुम्ही मगाशी गणनेते साहेबांनी सांगितलं, काशीनाथ दादांनी सांगितलं की सगळं काम करून आता इथं आलेले तेवढा वेळ दिला। मला मी निश्चित सांगते माझ्या अर्ध्या महिलांच्या मनात चाललं असेल की मी आता इथून एवढ्या वेळात घरी पोहोचून गेल्यानंतर हे काम करायचं राहिले, ते काम करायचं राहिले, ते काम करायचं राहिले। मला माहिती आहे एवढ्या कंटाळलेले असतील, दुखत असेल तरी ते सगळं बाजूला ठेवून स्वतःचं काम करतील, हे मला नक्की 100% खात्री आहे। तर मी एवढं सांगते या ठिकाणच्या सर्व सरपंच कुठल्याही पक्षाचे असो, आपल्या सर्व पक्षाचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना सांगतो आमचा पुढचा कार्यक्रम असा असणार आहे, आम्ही या ठिकाणी महिलांच्यासाठी कॅन्सर चेकअपचं शिबिर आयोजन करणार आहे प्रत्येक तालुक्यातून। त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या सरपंचांनी विशेषतः आपल्या गावातल्या जेवढ्या महिला असतील त्यांना चेकअप करायचे असेल आमच्या